गवशिरो पुढे मागे लाग लागे पावला झालो तेव्हा कळले जागा वाहुगा हा अकांत तुका म्हणे केली आयनी सलगी चांदणी सन्मुख झालो तेव्हा कळले जागा वाहुगा हा अकांत होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंची तेचे नमस्कारोनी आता नसताची दावणी भेव केला जीव हिंतुटी झालो तेव्हा कळले जागा वाहुगा हा अकांत संत श्रेष्ठ जगत कमी नव्हते अवस्था कमी करा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अतिशय महत्वपूर्ण असा हा अभंग आहे. अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज माणसाच्या जीवनामध्ये होणारं दुःख आणि त्या दुःखाच्या निवृत्तीचा संतांनी केलेला उपाय याचं चिंतन व्यक्त करतात या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबा. मुद्दा पहिला असा आहे आवाज इको पण केलं डायरेक्ट आवाज मुद्दा पहिला असा आहे या मृत्यू लोकांमध्ये प्रत्येकाचं जीवन दुःख आहे आणि हा सिद्धांत आहे. सिद्धांत हा सिद्धांत असतो त्रैकालिक असतो तो कधी बदलत नसतो. सिद्धांत काय या मृत्यू लोकांमध्ये प्रत्येकाचं जीवन दुःखात आहे. तुम्ही या मृत्यू लोकातल्या कोणाकडेही पहा तर प्रत्येकाचं जीवन दुःखात आहे. तुम्हाला सुखी माणूस या मृत्यू लोकात शोधूनही सापडणे नाही. कबीरदासजींचे शब्द इतके समर्पक आहे, इतके चपकल आहे, इतके गोड आहे आणि सर्वांना माहिती. कबीरदास म्हणतात जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो. तुम्ही शब्दांवर लक्ष दिलं की अर्थ तुमच्या ध्यानात आला. शब्द काय जो देखे सो, शब्दांवर लक्ष दिलं अर्थ तुम्हाला कळाला. काय शब्द काय
जो देखे सो, जो देखे, तुम्ही फक्त लक्ष द्या. आलं ध्यानात तुमच्या. शब्द काय? जो देखे म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ तुम्ही ज्याच्याकडे पाहाल तो. पुढे मग त्याचा विस्तार केला. राजा दुखिया वगैरे वगैरे, प्रजा दुखिया सगळं वर्णन केले कबीरदासजी या पदात. पुढे प्रत्येकाचं जीवन दुःखात. आणि आपल्या भाषेत बोलू का? आपल्या भाषेत व्यवहाराच्या आपल्या भाषेत काय? आपली भाषा अशी आहे, ऐका बरं का. गरीब दुःखी, श्रीमंत दुःखी, सुशिक्षित दुःखी, अशिक्षित दुःखी, शहरातला दुःखी, खेड्यातला दुःखी, नोकरी करणारा दुःखी, व्यापार करणारा दुःखी, शेतकरी दुःखी. शेतकरी दुःखी म्हणण्यापेक्षा ते तर आत्महत्याच करते. त्याचा वाणीच नाही तुम्ही, त्याचा वाणीच नाही कुणी. तुम्ही कोणालाही मत द्या, ते त्या खुर्चीत गेलं का तसंच होतंय. त्याचा वाणीच नाही कुणी. मग शेतकरी दुःखी, व्यापारी दुःखी, नोकरीवाला दुःखी, स्त्रिया दुःखी, पुरुष दुःखी, बाल दुःखी, तरुण दुःखी, वृद्ध दुःखी, शहरातले दुःखी, खेड्यातले दुःखी, पुण्यवान दुःखी, पुण्यवान नसलेले दुःखी, चांगले दुःखी, चांगले नसलेले दुःखी, आस्तिक दुःखी, नास्तिक दुःखी. आता काय काय बोलू? शेवट करू काय? कीर्तन ऐकणारे दुःखी, सांगणारे सगळे रडतातच. महाराज सगळ्यांची रडारडच चालली. याचा अर्थ असा आहे, या मृत्यू लोकांमध्ये प्रत्येकाचं जीवन दुःखात आहे. आता ऐका, दुःख हा काही जीवाच्या आवडीचा विषय नाही. दुःख हा जीवाच्या आवडीचा विषय नाही. नाथ महाराजांचं वचन अतिप्रसिद्ध आहे, सर्वांना पाहत आहे. नाथ महाराज म्हणतात, मज लागी दुःख व्हावे, आईशे कोणीही भावी ना जीवे, न वांछिता दुःख पावे, येणे न संभवे. आवाजाचं काय कमीच राहते, कमी नाही म्हणजे आवाज जास्त वाटतोय मला. याच्यामुळे पुढचे पण करतात. मला आहे ना, तो अजून कमी असावा असं वाटतं, कमी असावा असं वाटतं मला. म्हणजे काय बोलायचं, शब्द स्पष्ट येत नाही असं मला वाटतं. थोडं काय असो. आणि एक लक्षात घ्या, ऐका बरं, आपण सगळेजण सध्या एका धर्ममंडपामध्ये उपस्थित आहोत. आपण इथं कशा करता आहोत? परमार्थ करण्याकरता. या धर्ममंडपात आपण कशा करता आलेलो आहे? परमार्थ करणे. खरं सांगा बरं का, कसे करता आलोय आपण? मनापासून बोला. कसे करता आलोय? परमार्थ करण्याकरता. पण लक्षात घ्या, परमार्थामध्ये व्यवस्था पाहायचीच नसते, परमार्थात अवस्थेचा विचार करायचा असतो. इथं व्यवस्थेचा विचारच नाही करायचा. हे प्यान नामकन तमकन फार गरम आणि गरम होऊन द्यायचं महाराज. मी तर असं आहे बघा, माझं तर म्हणणं असं आहे, घाम आला पाहिजे कीर्तन करायला, आणि तो सगळ्यांना दिसला पाहिजे. का बरं? कारण तुम्हाला कळायला पाहिजे हा घामाचा पैसा आहे. आपण विचार काय
करतो घरात बघत नसतो. आपण विचार काय करतो, दुःख हा काही जीवाच्या आवडीचा विषय नाही. पण आवडत नसूनही, ऐका, आवडत नसूनही जीवाला भोगावं मात्र लागतं. आवडत कोणालाच नाही, दुःख आवडत कोणालाच नाही आणि भोगल्याशिवाय तर कोणालाच चुकत नाही. प्रत्येकाला भोगावंच लागतं. आवडत नसताना सुद्धा जीवाला दुःख भोगावं लागावं, याचं काय कारण? तर याचं कारण एक, हे वर्तमान जीवन तुम्ही आम्ही ज्या ठिकाणी जगतो आहोत ती जागा म्हणजेच दुःख आहे. आपण जीवन कुठे जगतो? संसारामध्ये. आपलं जीवन कुठे? संसारामध्ये. आणि ऐका, ज्या संसारात आपण रात्रंदिवस जीवन जगतो तो संसार म्हणजेच दुःख आहे. संसार म्हणजेच दुःख आहे. एक मिनिट परत ऐका, संसाराचा आणि दुःखाचा संबंध सांगताना जन्यजनक भाव संबंध सांगितलाय. संसाराचा दुःखाचा काय संबंध आहे? जन्यजनक भाव. जन्य म्हणजे जन्माला येणारा, जनक म्हणजे जन्माला घालणारा, जन्य म्हणजे अपत्य, जनक म्हणजे पिता. जो जन्माला येतो ते अपत्य आणि जो जन्माला घालतो त्याला म्हणतात जनक म्हणजे पिता. परत ऐका, मग दुःख हे संसाराचं जन्य आहे, तर संसार हा दुःख या जन्याचा जनक आहे. यांच्यात जन्यजनक भाव आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, संसारात दुःख आहे असं नका म्हणत जाऊ. शब्दावर लक्ष द्या. आपण काय म्हणतो? संसारात दुःख आहे, संसारात दुःख आहे. संसारात दुःख आहे असं म्हणूच नका. मग संसारच दुःख आहे. संसारात दुःख नाही, संसारच दुःख आहे. ज्ञानोबरांचे शब्द तेच आहे. शब्द पाठ आहे सगळ्यांच्या. संसार दुःख मूळ. काय संसार? दुःखाचं मूळ. मूळ म्हणजे जन्मस्थान, मूळ म्हणजे निर्मिती स्थान, निर्मिती केंद्र. ते काय? तर दुःखाचं मूळ आहे. म्हणजे एक मिनिट परत ऐका, संसार आणि दुःख हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शब्द जरी दोन असले पण वस्तू मात्र दोन नाही, पदार्थ दोन नाही, शब्द दोन पण वस्तू एकच. संसार दुःख वेगळ्या स्वरूपाचे, शब्द दोन पण वस्तू किती? दिवा आणि प्रकाश शब्द किती? दिवा आणि प्रकाश शब्द किती? आणि दोन. आणि वस्तू किती? असं काही थोडंच आहे. दिवा वेगळा, प्रकाश वेगळा असं मानता येतं का? आणि तसं मानलं तर घोटाळा होईल. काय घोटाळा? दिवा विझवला तरी प्रकाश तसाच राहील असं होतं. असं होतं का? असं होतं का? असं होतं का? असं होतं का? असं का होतं? एक तर तुम्ही फ्रंटला बसले, पहिल्या दालनात बसले. लांब माग असते तर आम्हाला काय वाटलं नसतं. डेअरिंग केलं तुम्ही, ओव्हर डेअरिंग केलं. एवढ्या सगळ्यांच्या पुढे बसून तुकली हाणणं म्हणजे आज चावडीवर दौड आहे. आता कंप्लेंट नोंदवायची कुठं? म्हणजे कीर्तनकाराच्या उरावर जा. आणि तुम्हाला खरं सांगतो महाराज, मला तर एक कीर्तनामध्ये जे लोक झुकतात त्यांचा मला हेवा वाटतो. हेवा माझं डोकंच काम करीत. मी रोज रात्री विचार करतो यांचं कोणत्या जन्माचं पुण्य असं. आपलं डोकंच काम करीत नाही महाराज. मी तर एकच ठरवलंय सध्या, लवकर मरायचं मी यांच्या पोटी. आरामशीर जाईल तिथं झोपा काढी, टेन्शनच नाही.
दिवा आणि प्रकाश शब्द जरी दोन असतो, वस्तू दोन, वस्तू एकच आहे. दोन मांडल्या वेगळ्या मांडल्या तर दिवा विझवला तर प्रकाश तसाच राहील ना, असं घडतं का? दिवा विझवला ज्या क्षणी प्रकाश संपला, 12व्या अध्यायात उभी गेली ज्ञानोबा ना तरी दीपा सवे जाई प्रकाश ज्ञानोबा म्हणतात अर्जुन, भगवान म्हणतात अर्जुना, म्हणून दीप पालवे, म्हणून दीप पालवे आणि सवेची तेज मालवे का रविबिंब सवे प्रकाश. हा 12 वाक्य तुम्ही सांगितलं तो वेगळा का, पण म्हणून दीप पालवे आणि सवेची तेज मालवे. रविबिंब सवे काय बोलायचं? दिवा विझवला म्हणजे प्रकाश गेला ना, याचा अर्थ दिवा आणि प्रकाश शब्द दोन पण वस्तू किती? जाऊ दे, अजून आहे साखर आणि मुडी शब्द किती आणि वस्तू असं काही थोडंच आहे. गुडी गुडी वेगळी, साखर साखर वेगळी, असं आहे का? आणि तसं असलं तर डायबिटीस वाल्यांची किती सोयीला येईल, पण तसं काहीच मुळात. साखर म्हणजे गुडी, गुडी म्हणजे साखर. वेदांतामध्ये रत्न आणि प्रभा, प्रभा म्हणजेच रत्न, रत्न म्हणजेच प्रभा. तसं संसार म्हणजेच दुःख आणि दुःख म्हणजे संसार. सुखाचा विचार नाही कोणी, दुःख बांधवडी आहे. संसार आणि कसं आड आणि पाणी, आड आणि पाणी शब्द भिन्न दोन, वस्तू दोन मानताच येत नाही. आड म्हणजे पाणी, पाणी म्हणजे आड. नदीच्या काठात, नदीच्या काठी जे गावं असतात, उन्हाळ्याच्या दिवसात नद्या असतात, वाळूमुळी पडते, कोरडं पडतं पात्र. रात्रीच्या मुक्कामी गाडीने आगंतुक पाहुणा आला, रात्री जेवला झोपला, सकाळी उठला, हातावर मिश्री घेतली आणि वड्यावरती दात घासण्याकरता उभा राहिला. संपूर्ण तिचं पात्र वाळून कोरडं. आणि मग पाहुणा आश्चर्याने घरमालकाला म्हटलं, का नदीचं पात्र तो कोरडं, मग सध्या तुमच्या पाण्याची व्यवस्था काय? नदी जर कोरडी आहे तर तुमच्या पाण्याची व्यवस्था काय? त्याला आपण काय म्हणतो? सध्या आम्ही जिऱ्याचं पाणी वापरतो, वाळूमध्ये जिरा करतो,
सध्या आम्ही काय करतो? कोणतं पाणी वापरतो? झिऱ्याचं. कोणतं पाणी वापरतो? झिऱ्याचं पाणी. उत्तरात आपला शब्द काय त्याला? सध्या पाण्याची व्यवस्था काय? झिऱ्याचं. पण ऐका, झिऱ्याचं पाणी असं नका म्हणू. झिऱ्याचं पाणी असं म्हणूच नका. मग वेगळ्या ढंगात असं बोलतो, झिऱ्याचं पाणी नाही, मग पाण्याचाच झिरा. झिऱ्याचं पाणी नाही, पाण्याचाच झिरा. काय फरक झाला? अहो, ज्याच्यात पाणी असतं त्यालाच म्हणतात झिरा, आणि ज्याच्यात पाणी नसतं त्याचं नाव खड्डा. त्याला कोणी झिरा म्हणतं का? कोरडा असतो त्याला कोणी झिरा म्हणतं का? त्याचं नाव काय? मग झिरा आणि पाणी शब्द दोन आहे, पण वस्तू दोन नाही. आड आणि जुने कीर्तनकार उदाहरण सांगायचे बघा. काय? पूर्वी लोक फार श्रीमंत होते, इतके श्रीमंत होते, काही पाणी जे असायचं ना व्यवस्था, तर प्रत्येकाच्या दारात स्वतंत्र आडा असायचा. पूर्वी होतं बघा, काही काहींच्या घरातच असायचं, वाड्यात असायचं. आज घरात आडा असायचा, काहींच्या दारात आडा असायचा. एका गावामध्ये एक तर इतका श्रीमंत, त्याच्या पुढच्या दारी आड, मागच्या दारी आड, दोन आड. पण गंमत काय व्हायची? एका आडाचं पाणी वापरलं जायचं आणि एका आडाचं पाणी पडून राहायचं. ते खराब व्हायचं, वास सुटायचा, त्यांनी ते चिरट वगैरे व्हायचे, मच्छर व्हायचे, डास व्हायचे, त्रास व्हायचा. पण त्यांनी नंतर असा विचार केला, दोन आडाची आपल्याला काही गरज नाही, तर एक आड आपण विकून टाकू. पण त्यांनी त्याच्या घराच्या मागच्या बाजूचा जो आड होता तो आड विकायचा ठरवला. योगायोग कसे असतात बघा. काय? याच्या मागच्या बाजूला ज्याचं घर होतं त्याला आडच नव्हतं, त्याला लय आडाची अडचण. आणि याच्या मागच्या दाराचा आड त्याच्या पुढच्या दारात येत होता. त्याला कळालं याला आड विकायचं. तो याला भेटला का आड विकायचा? विकायचं का? आड देऊन टाकायचं का? आड विकायचा होते. तो याला भेटला, विकायचा. केवढ्याला? तो 5,000 रुपयाला. तुला घ्यायचा? घ्यायचा. एक काम कर, ते पैसे घे आड. पण घेणारा हुशार होता, चाणाक्ष होता. तो म्हटलं तसं नको, एक काम करू. म्हणजे काय? तालुक्याला चाल, रजिस्टर कचेरीत चाल, स्टॅम्प घेऊ, लिहिणारा कुंडली खान करून घेऊ, सब रजिस्टर पुढे सही शिक्का करू, कायदेशीर खरेदी करू. दोघं गेले, स्टॅम्प वेंडर तशी गेले. स्टॅम्प 100 रुपयाचा स्टॅम्प विकत घेतला आणि त्याच्यावरती लिहून देणार आमका तमका ढमका वय धंदा, लिहून घेणार अमुक तमुक डमुक वय धंदा. आणि जो लिहून देणार तो मी आमका तमका ढमका, माझ्या घराच्या मागच्या बाजूचा आड, माझ्या मागच्या बाजूला राहणारा, माझ्याकडून लिहून घेणारा अमुक तमुक डमुक याला आज रोजी 5,000 रुपयाला विकला. त्याच्या पोटी त्यांनी 5,000 रुपये मला दिले, पैसे मला मिळाले, आड त्याच्या मालकीचा झाला. माझी कोणत्या प्रकारची तक्रार नाही. खाली सही करणार आणि सही करताना सुद्धा राजीव खुशीनी, अक्कल हुशारीनी, नशा पाणी न करता. सब रजिस्टर साहेब पुढे सही केली, त्यांनी शिक्का मारला, कायदेशीर खरेदी झाली. साहेबासमोर त्यांनी 5,000 रुपये दिले. आता काही विषय राहिला? दोघं घरी आले. यांच्या घरच्या स्त्रियांना इतका आनंद झाला, मालकीचा आड झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजत नाही तर घरातले सगळे भांडे घेऊन मागच्या बाजूच्या स्त्रिया त्या आडावरती आल्या. तर पुढच्या घरातल्या स्त्रिया आल्या पाठीमागच्या बाजूला आणि त्याच्या बाई आडा धक्का लावायचा नाही, पाणी घ्यायचं नाही, पाणी वापरायचं नाही, आडा धक्का लावायचा नाही. मागच्या घरच्या बाया तर कसं काय पाणी भरायचं नाही, का पाणी भरायचं नाही, पाणी तर भरणार, फुकट पाणी भरतो का? 5,000 रुपये दिले, आड विकत घेतलाय, पाणी तर भरणार. तुला आडवं यायचं काही कारण नाही, तू आडवी येऊन दाखव. पाणी परिणाम काय होतो? ही म्हटली तू फक्त पाणी भरून दाखव. चुकली पाणी रंगा. तिने कोपऱ्याला पदर ठेवला, बांगड्या मागं सांग्या. ही म्हटली तू पुढं ठेवून दाखव, ती म्हटली तू आडवी ठेवून दाखव, ही म्हटली पाणी भरणार म्हणजे भरणार, ती म्हटली भरून. तेवढ्या मागच्या घरचा माणूस आला, पुढच्या घरचा माणूस आला. पाहिलं, ज्याने आड घेतला तो त्या पुढच्या घरच्या मालकाला म्हटला, रे तुझ्या बायकोला काही समजून सांग.
काय येणे पण आहे अडमुठे पण आहे. त्यांनी बायकोचीच बाजू घेतली तो म्हटलं नाही भरून दिलं नाहीतरी सध्या बायकोचीच बाजू घेणं योग्य आहे बरं का? लक्षात ठेवू द्या. भरूनच देणार नाही भरून. अरे आज काय बोलतो आज विकत घेतला कागद केला माझ्याकडे पुरावा आहे कायदेशीर. तो म्हटला येडेपणा करू नको घरात जा कागद 100 वेळा वाचून बघ. ते काय मी तुला आड विकला पण पाण्यासह आड असा शब्द प्रयोग केलेला त्याच्यामुळे आड जरी तुझा असला तरी पाणी माझे नाही भरून देणार. तो लागला बरं घेणार गावात आला लोक म्हटले आमच्या पाशी रडूच नको मग परळीला जाय वकिलाला भेट कोर्टात केस टाक. तो गेला वकिलाला भेटला कोर्टात केस टाक याला नोटीस आली त्याप्रमाणे हा तारखेला हजर झाला आणि आरोपीच्या पिंजऱ्यात आड विकणारा लोक केलं. ज्यांनी केस लावली आड घेणार आणि त्याच्या वकिलांनी याची तपासणी केली. कारण तुझं नाव अमका तमका धमका का ते बरोबर तू वांगीचा राहणारा का हे बरोबर समोरच्याला तू ओळखतो का ते हो तुझ्या घराच्या मागच्या बाजूला हा राहतो का ते हो तुझ्या घराच्या मागच्या बाजूचा आड तू याला विकला का ते विकला 5,000 विकला का विकला तुला पैसे मिळाले का ते मिळाले मग आड याच्या मालकीचा झाला तुझी काही तक्रार आहे का तो कोर्टासमोर म्हटला नाही साहेब माझी काहीच तक्रार नाही आज त्याच्या मालकीचा झाला मी त्याला विकला कायदेशीर विकला त्यांनी त्याच्या पोटी 5,000 रुपये मला दिले माझी काहीच तक्रार नाही 100% आडाचा मालक तोच आहे मग ती तक्रार वकिलाचं डोकं बंद पडले वकीलही विचारात पडले. वकील विचार करतात आड तर त्याच आहे म्हणतो माझी तर तक्रारच नाही म्हणतो. अरे मग तू याला पाणी का भरून देतली तो हा साहेब पाणी मात्र भरून देणार म्हणजे आम्ही जो कागद केला तो साहेब तुम्ही पण वाचा. त्या कागदामध्ये आड विकल्याचा उल्लेख जरूर आहे पण पाण्यासह आड असा शब्द तिथं लिहिलेला नाही. त्याच्यामुळे माझं म्हणणे आड त्याचा आहे पाणी माझं आहे नाही भरून देणार मर्जी राहिली माझी. पण तुम्हाला एक सांगतो शेवटी आहे का बरं मामा वकील हा वकील राहतो शेवटी वकीलच राहतो. त्या वकिलाने त्याच्यातून पॉइंट काढला वकील म्हटला आड याच्या मालकीचं झालं तर तुझी काही तक्रार आहे माझी तक्रारच नाही 5,000 दिले आड त्याचा झाला माझी तक्रारच नाही. तुझं म्हणणं काय फक्त आड त्याचं पाणी तुझं हे तुझं म्हणणं आहे ना. हा साहेब आता तुमच्या लक्षात आलं म्हटला आड त्याच्या मालकीचा पाणी माझ्या मालकीचं आणि मग वकिलांनी पॉइंट काढला. वकील म्हटला 150 आण्या अरे याच्या आडामध्ये पाणी ठेवायचा तुझा काय संबंध आगाऊपणा करतो काय आपाप गेट पडतो काय तुला झोपण्या करता. अरे याच्या आडात पाणी ठेवायचं काय संबंध आहे तुला. वकिलांनी सांगितलं उद्या तुला सकाळी 6 तर संध्याकाळी 6 12 तासाची मुदत याच्या आडातलं तुझं सगळं पाणी काढून टाकायचं आड कोरडा करायचा तुझं थेंब पाणी याच्या आडात शिल्लक राहता कामा नये. आणि उद्या संध्याकाळी 6च्या नंतर जर याच्या आडात तुझं पाणी शिल्लक राहिलं तर तुला परवा सकाळी 6 वाजेपासून याच्या आडात पाणी ठेवण्याचं शिट्टी मारता येते. बघा काय केलं बोट लावलं तर थोडं माईक अहो बरोबर चाललंय फक्त ऐकू येतं ना सर्वांना माझं ऐकू येतं का महिला मंडळी येतं ना बरं येत आहे ना. हॅलो नॉट रिचेबल उद्या 6 वाजेनंतर तुझं एक थेंब जरी पाणी आडात राहिलं तर परवा सकाळी 6 वाजेपासून याच्या आडात पाणी ठेवायचं. तुला दररोज
500 रुपये भाडं द्यावं लागेल. फुकट वापरतो का? अरे हा 500 रुपये भाडं द्यावं लागेल. आता बोल. आणि मग तो म्हटला साहेब ते काय मला आडही नको पाणी नको भाडंही नको. आता मी काय बोललो, अरे बाबा आड आणि पाणी यांचा संबंध जसा, संसार आणि दुःख यांचा संबंध तसा. ऐका, जोपर्यंत जीव संसारात आहे तोपर्यंत त्याला आवडत नसलं तरी दुःख भोगणं आहे. त्याला भोगावंच लागेल. या दुःखाच्या नित्य उपभोगाने जीव त्रस्त झालाय, जीव त्राहीमाम झालाय. जीव या दुःखाला उबगलाय आणि आता त्याला हे दुःख नकोय. त्याचा भाव असा झालाय, दुःखाचा आत्यंतिक नाश व्हावा आणि परमानंद प्राप्त व्हावा. दुःख संपलं पाहिजे आणि आनंद मिळाला पाहिजे. ही भावना कोणाची? जीवाची. आता ऐका, जीवाची भावना तर गोड आहे, पण जीवाची एक अडचण फार मोठी आहे. भावना चांगली आहे पण अडचण मोठी आहे. अडचण काय? तर जीवाची अडचण अशी आहे का दुःखाचा नाश करण्याकरता आणि सुख प्राप्त होण्याकरता साधन काय करावं, या साधनाचं जीवाकडे यथार्थ ज्ञान नाही. याला काय म्हणतात? याला साधन ज्ञानाची अनभिज्ञता. दुःख गेलं पाहिजे, सुख झालं पाहिजे, इच्छा गोड आहे, भावना चांगली आहे, पण अडचण काय? ते दुःख मिटवण्याकरता, सुख मिळवण्याकरता साधन काय करावं याचं जीवाकडे ज्ञान नाही. त्या बाबतीत जीव अज्ञानी नाही का? त्या अज्ञानाचा परिणाम काय झाला ऐका. काय? हा दुःखी जीव, दुःखाला उबगलेला जीव, दुःखाला विटलेला जीव निघाला सुख मिळवण्याकरता, दुःख घालवण्याकरता तो निघाला आणि गेला. पण कुठं गेला? तर अज्ञानाचा परिणाम पंचविषयाच्या आहारात गेला. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध कुठे गेला? निघाला. कुठं गेला? पंचविषयाच्या आहारात. अशी किती जण आहे? याच्याकरता आम्ही आमच्याकडे सात्य नको आम्ही कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्याचा पश्चिम महाराष्ट्र सात्य नव्हती. आता काही नव्हती आकलाची वेळ आहे ना, तशी शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या दृष्टीने भीती थोडी. कारण कसं राहते बा, सकाळपासून वावरामध्ये कष्ट करणारे माणसं सूर्यास्तापर्यंत काम करतात, अंधार पडल्यावर घरी येतात, हातपाय धुतो, दिवसभर काम केल्यामुळे भूक लागलेली राहते, जेवायला बसतो, 6:30 पावणे 7ला घरी येतो, हातपाय धुतो, 7 सव्वा 7ला जेवायला बसतो, भाजी आवडीची राहते, त्याच्यामुळे 2 घास 4 घासचे खातो आणि ते जेवण करून 8 वाजता जेवण करून बाहेर वाट्यावर बसला, गार हवेची झुळूक आली. ऐका बरं का, खाल्लेल्या अन्नाची दुर्बी डोळ्यावर चढायचा टाइम. चला कीर्तनाला. असा प्रकार होतो. तरी पण माझं एक म्हणणं आहे बरं का, काय एवढे 4 पकवाद बाजू राहिले, एवढे
शेतात काय वाटलं एवढं तण वातावरण, एवढी लाईटिंग, एवढे माणसं, एवढ्या स्त्रिया, एवढा गोंगाचा, एवढ्या गोंगाटात सुद्धा झोप लागू शकते की या माणसांपुढे कुंभ करणं ठीक आहे. कुंभकर्णाला हे सगळे वाद्य वाजवावे लागायचे, कुंभकर्णाला हे सगळे वाद्य वाजवावे लागायचे, पण कधी झोपेतून उठताना त्याला वाजवावं लागायचं, पण कधी झोपेतून उठताना आपल्या माणसांना झोप लागताना जसं जसं वाजत आहे तसं मी फक्त काय केलं, बाकीच्यांना झोप येऊ नये म्हणून तुम्हाला टार्गेट करून फवारणी केली. साधनाच्या ज्ञानाचं परिपूर्ण अज्ञान असल्यामुळं घडलं काय, दुःख मिटवण्याकरता, सुख मिळवण्याकरता जीव निघाला, गेला कुठं गेला, विषयाच्या आहारात गेला. आता सगळ्या शास्त्राचा सिद्धांत आणि आजपर्यंत प्राचीन अर्वाचीन सर्वच्या सर्व तत्वज्ञानी सत्पुरुषांचा आत्मानुभव एकच सांगतो, काय, विषयात सुख नाही. सगळ्या शास्त्राचा सिद्धांत तेच बोलतो, विषयात सुख नाही. सगळ्या संतांचा आत्मानुभव हेच सांगतो, विषयात सुख परमात्मा बोलला, ये ही संस्पर्शिजा भोगा दुःखयो नयेवते अत्यंतवंत कौंतेय नतेषु रमते बुधा. विषयात सुखच नाही हा सिद्धांत आहे माझा. त्या विषयाच्या आहारात हा जीव गेला. त्यांनी काय ठरवलं, पंचविषय मिळवायचे, कष्टाने प्रयत्नाने पंचविषय मिळवायचे आणि मन मुराद भोगायचे. विषय मिळवणे आणि भोगणे याच्यात त्याने आनंद समजला आणि तो विषयाच्या आहारात गेला. आता ऐका, विषयात सुखच नाही, काय घडतं बरं का, असं भगवान बोलले अर्जुना, काय घडतं, इंद्रिय, ऐका बरं का, इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगात सुखाचा भास निर्माण होतो आणि जीव त्या आभासाला भुलतो. जीव भुलला कशाला, आभासा. सुख नाही, सुख नाही तर बघा, सुख असतं, सुख जर असतं तर जीवाला पुन्हा दुसरा प्रयत्न करायची गरजच पडली नसते. पण विषय मिळवून भोगून सुद्धा त्याची सुखाची भूक मिटत नाही, याचा अर्थ तो फक्त भास. ज्ञानोबांनी उदाहरण काय दिलं, त्याला उदाहरण फार गोड दिलं. ऐका, विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगात सुख झाल्यासारखं वाटतं, पण ती जीवाची गरज पूर्ण करणार नसतं. ज्ञानोबाई म्हणतात, म्हणून विषयी सुख आहे हे बोलिनीची सारिके नव्हे का विद्युत स्फुरणे नव्हतं हे जगात. पावसाळ्याच्या दिवसात विजा चमकतात, बरोबर, लख्ख प्रकाश पडतो. वीज चमकती म्हणजे काय होतं, लख्ख प्रकाश पडतो. मी तुम्हाला असं विचारतो, त्या विजेच्या प्रकाशात तुम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण करणार का? बोला, ज्ञानेश्वरी वाचणार का? वीज चमकली, प्रकाश झाला, त्याच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करणार का? नाही, अजिबात नाही. बरं, नका करू, काय अडचण नाही. पण ते घेणार का? काहीतरी करा, एवढा आळस चांगला नाही जीवनाला. पारायण तरी करा, पत्ते तरी करा. तुम्ही म्हणा गिरी महाराज तुमचं डोकं फिरलंय काय, अहो तो प्रकाशच कसा आहे, कसा, ज्ञानेश्वरीचं पान उलटेपर्यंत टिकत नाही आणि पत्ता हातात घेऊन बघेपर्यंत तो राहत नाही. प्रकाश म्हणेपर्यंत अंधार, शब्द उच्चारेपर्यंत राहत नाही. मग विजेचा प्रकाश नाही असं नाही, पण व्यवहारात उपयुक्त आहे असं मात्र मुळीच नाही. तसं इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगात होणारा जो भास आहे तो सुख असल्यासारखा वाटतो, पण जीवा
सुखाची गरज पूर्ण करणारा नसतो. विषयाचे समसुख वेगळाची बाहुली. विषयाचे समसुख वेगळाची बाहुली. विषयाचे समसुख वेगळाची बाहुली. विषयाचे समसुख वेगळाची बाहुली. अपराधी सावली जाईल ज्ञानोबरांनी या अभंगात जे उदाहरण दिलंय ना, 5व्या अध्यायात आपण ज्या ओव्या बोलतो तिथं त्याच उदाहरणाची एक मूवी पण आहे. हा? नाही, ते शेवट आहे, अजून अलीकडे आहे. तो स्टॉप पुढे आभ्राची सावली जाईना बाहेर. आभाळ येतं, सूर्याला आच्छादित करतं, सावली पडते, माणसाला बरं वाटतं, हाय सवय. पण ती सावली माणसाला कायमचा आराम देऊ शकते का? पण आभ्राच्या सावलीनं माणसाला कायमचं संरक्षण दिलं असतं तर मग माणसाला 3-3 मजल्याचे घर बांधायची गरज पडली असते का? ज्ञानोबा म्हणतात, सांगे वात वर्ष आता धरे. हे आभ्रच आहे, अलीकडे थोडा आहे, आता बरोबर आहे ना, तुम्ही आगाव ठरायची. सांगे वात वर्ष आता धरे, हे आभ्र छायेची जीवी सरे, मग त्रिमाळिके धरवारे करावी केवी. आणि आभाळाच्या सावलीनी जीवाला संरक्षण दिलं असतं तर आभाळाची सावली असून सुद्धा माणसांना घर बांधावे लागले नसते. याचा अर्थ काय? आभाळाची सावली आहे पण ती संरक्षणाला परिपूर्ण नाही. तसं विषयाचा सुखाभास आहे, तो जीवाची गरज पूर्ण करणारा नाही. जसं विजेचा प्रकाश आहे पण तो व्यवहारात उपयोगाचा. तेव्हा तुम्हाला दगडाचं सोनं बनवायची आयडिया सांग. आता बरं आहे बरं ना? आता झालं का? 1.5 लाख रुपये झालं. डोळ्याचं काय भाग? मी बॉस आहे म्हणून तुम्हाला विचारतो. डोळ्याचा भाव जाऊ दे. तुम्हाला दगडाचं सोनं बनवायची आयडिया सांगतो बघा. आणि एकदम उपाय एकदम सोपा, कोणाला करता येईल, कधी करता येईल, कुठे करता येईल. आपले उपाय एकदम साधे सोपे राहतात. म्हणजे असं 3 वाटाची माती आणा, मोठ्या पराचा कोंबडा आणा, एक घरचं एकदम सोपा सुटसुटीत. तरी मी सिन्नर तालुक्यातला असतो. सोपा उपाय सांगतो एकदम. काय? तुम्हाला जितक्या किलोची इच्छा असेल सोनं तेवढ्या किलोचा दगड घ्यायचा, उपरण आणायचं, समजा उपरण, त्याच्यावर दगड ठेवायचा आणि त्या उपरण्याच्या गाठी 21 वेळा बांधायच्या.
21 वेळा सोडायच्या, 22व्या वेळी दगड सोन्याचा होता. करून पहा, नाही झाला मला भेटा. तुम्ही कुठं राहता? रोज फिरताच राहतो. पण ऐका ना, जितकं लागेल तुम्हाला इच्छा असेल तेवढा दगड घ्या, नवीन कापडावर ठेवा, त्याच्या गाठी 21 वेळा बांधा, 21 वेळा सोडा, 22व्या वेळी दगड सोन्याचा होतो. पण म्हटल्यानंतर लोक हो वीर महाराज काय हो, पण 21 वेळा गाठी सोडणं आणि बांधणं ही सगळी क्रिया आभाळात वीज संपून बंद व्हायच्या आत. मग लोक म्हटले कसं शक्य आहे राव, असं कुठं शक्य आहे? मग आम्ही येडे आम्ही घरी दगडाचं सोनं करीत आम्ही कशाला बोंबलं फिरलो असं घरी दगडाचं सोनं केलं नसेल. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे, विजेचा प्रकाश नाही असं नाही, पण तो उपयुक्त आहे असं मात्र. तसं विषयात सुखच नाही मला. आता त्यांची उभी म्हणून विषय शेवणी जे आता तुमची उभी आली म्हणून विषय शेवणी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख, परी काय की जे मूर्ख न शिकता विषयात सुख नाही, आणि जी सुखाच्या इच्छेनं विषयाच्या आहारी मात्र येतात. आता प्रश्न असा आहे का या विषयासक्त जीवाला, परत ऐका, या विषयासक्त जीवाला निर्विषयी कोण करील? त्याला विषयापासून परावृत्त कोण करील? त्याला तिथून बाहेर कोण काढील? आणि खऱ्या ब्रह्मानंदापर्यंत, खऱ्या सुखापर्यंत त्याला कोण नेऊन पोहोचवील? असा महत्वाचा प्रश्न. विषय ओढी फुलले जीवन, विषय ओढी फुलले जीवन, विषय ओढी फुलले जीवन, विषय ओढी फुलले जीवन. आकाशाची कोण करील जीवन, विषयाच्या ठिकाणी जीव भुलला, विषयाच्या दलदलीत अडकला. आता बा मरेपर्यंत त्याला तिथून बाहेर निघणं नाही, परावृत्त होणं नाही. त्या जीवाची दया कोणाला येईल? त्याची कीव कोण करील? कोण त्याला तिथून बाहेर काढील? आणि कोण खऱ्या सुखापर्यंत नेऊन पोहोचवेल त्याला? असा प्रश्न. लगेच उत्तर सांगतो. काय? ऐका, सृष्टीच्या आधी काळापासून या मानव समाजात एक वर्ग युगानुयुग हेच काम करीत आला.
पण हेच काम करीत आला. कोणतं? विषयासक्त जीवाला निर्विषयी बनवणे आणि त्याला ब्रह्मानंदापर्यंत नेऊन पोहोचवणे. एक वर्ग हेच काम करतो. त्या वर्गाचं नाव आहे संत. त्यांना दुसरं कामच नाही. नित्यमुक्त अवस्था कुठे ते? नित्यमुक्तीमध्ये, नित्यमुक्त स्थितीत आहे. आपली नित्यमुक्तता बाजूला सारून वैकुंठाहून पुन्हा पुन्हा या मृत्यू लोकात येतात आणि एकच काम, त्यांना दुसरं काम नाही. काय काम? महाराज म्हणतात संसाराच्या दुःखाने पिचलेल्या जीवाला दुःख मुक्त करणं हेच त्यांचं काम. भवताप श्रमी दुःखे विरले भवताप श्रमी दुःखे विरले भवताप श्रमी दुःखे विरले भवताप श्रमी दुःखे मागे बहुता जन्मी भेटी करिता आलो आम्ही भवतापश्रमी दुःखे पिडले त्या निवडू. बस हेच काम. त्यांना दुसरं कोणतंच काम नाही. हे क्षमा करणे काम, हेच काम. मागे बहुता जन्मी हेच करीत. त्या श्रीमद भागवताच्या 9व्या स्कंदामध्ये रंतिदेवाचं चरित्र आलंय बघा. फार गोड चरित्र रंतिदेवाचं. 22-23 असं काहीतरी अध्याय आहे. रंतिदेवाचं चरित्र गोड आहे. तो रंतिदेव आहे महाराज. दान द्यायला लागला, त्याला भानच राहत नाही. आपण किती देतो, कोणाला देतो, काय देतो. एकदा तो दान देताना इतका बेभान झाला, राज्यच दान देऊन टाकलं. राज्याचंच दान दिलं आणि राज्य दिलं तर आता काही राहिलं नाही. मग बायको मुलांसहित अंगावरच्या कपड्यांशी राज्य सोडून निघाला, जंगलात गेला. भागवतांनी वर्णन केले 48 दिवस त्या जंगलात सहकुटुंब बिगर अन्न पाण्याचा उपवासी सगळ्या परिवारासहित रंतिदेव किती दिवस? 48 दिवस अन्न नाही, पाणी नाही. जीव तहान तहान भूक भूक करतो. 49वा सूर्योदय उदयाला आला आणि काय भगवंताची लीला बघा. थोडं अन्न थोडं पाणी मिळालं. फार नाही बघा, खाऊन उष्ट पडलं असं नाही. थोडं मिळालं, घासभर थोडं मिळालं. गोडभर पाणी, घासभर अन्न मिळालं. सगळ्या परिवाराला आनंद झाला. ते म्हणजे घासघास का होईल, गोडगोड का पाणी होईल, ओट आणि घसा भिजला, बस झालं. पुढच्याला काडीचा आधार खूप झाला. म्हणून ते सगळं कुटुंब आधाशासारखं त्याच्या हातातल्या प्रसादाकडे पाहत. आता तो घासघास घ्यायचा, सगळ्यांनी खायचा. तेवढ्यात परमात्म्यानी भिकाऱ्याचा 3 प्रकारच्या भिकाऱ्यांचा वेश घेऊन परमात्मा समोर आला. सांगितलं, राजा ठीक आहे, 7 दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही. तुझ्या हातात अन्न आणि पाणी आहे, सर्व नाही, पण त्यातलं थोडं तरी दे, थोडं तरी दे. ऐकू राहिले तुम्ही सगळे? ऐकू राहिले ना? ऐका. मागणारा किती दिवसाचा उपवास आहे? 7. ज्याच्याकडे मागतो तो सकुटुंब किती दिवसाचा उपवास आहे? 49. तो 49 दिवसाचा उपवास आहे. मागणारा 7. आता तुम्ही मला सांगा, रंतिदेवानी त्या मागणाऱ्याला अन्न पाणी द्यावं का न द्यावं? बोला,
विचार करून उत्तर सांगा. दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे? बोला ना. हा काय कोण बोलतो? तुम्ही 2-4 जण हो म्हटले ते त्यांचं उत्तर बरोबर आहे. उत्तर तुमचं चुकलेलं आहे. तुम्ही काय म्हटले? दिलं पाहिजे ना, दिलं पाहिजे म्हटले ना, दिलं पाहिजे म्हटले ना. त्याच्या जागी आपण असतो तर याला आपलं शास्त्र म्हणतं आत्मन्न प्रतिकूलानी परेक्षण्यन समाचार. आत्मिक विचार करा. आपण तिथं असतो तर दिलं असतं, दिलं असतं, आपण दिलं असतं. पण तो रंती देव त्याने आकाशात बघितले, शून्यात नजर टाकली, त्याच्या डोळ्यातून घळघळा अजून उघडू लागले, टपटपा जमिनीवर सांडू लागले. रंतीदेव हातात अन्न प्रसाद, रंतीदेव शून्यात पाहतोय, डोळ्यातून अश्रू टपकत आहे आणि रंतीदेव भगवंताचे आभार मानतो. रंतीदेव म्हणतो, देवा या निर्मनुष्य जंगलामध्ये माझं सत्व राखण्याचं काम तू केलं, केवढी अपार तुझी दया आहे. अरे 48 दिवस माझ्याकडे अन्नाचा कण नव्हता, पाण्याचा थेंब नव्हता, तर कोणी अतिथी सुद्धा नव्हता. आजच अन्न पाणी मिळावं आणि आजच अतिथी यावा या निर्मनुष्य जंगलात प्रभू माझं सत्व तू राखलं, सत्व राखलं. आनंद वाटला आणि त्यांनी आपल्या जवळचं सर्व अन्न आणि पाणी त्या भिक्षेकऱ्याच्या पात्रात कृष्णार्पणमस्तु म्हणून दान देऊन टाकलं, दान देऊन टाकलं. आता ते भिकारी नव्हतेच, तो परमात्माच होता, मूळ रूपात प्रगट झाला. त्याचं सत्व पाहण्याकरताच आला होता आणि सांगितलं, रंती देवा तुझ्या दातृत्वावर आम्ही बेहद्द खुश आहे. सांग गड्या तुला काय काय देऊ? सांग. तुला सार्वभौम सत्ता देऊ, चक्रवर्तीत्व सत्ता देऊ, तुला तुझं गेलेलं राज्य परत देऊ, तुला मोक्ष देऊ, काय देऊ तुला सांग. त्यावेळी भगवान व्यासानी रंती देवाच्या मुखात तो श्लोक टाकला. तो श्लोक फार रंतीदेव म्हणतो, हे परमात्मा, रंतीदेव, हे परमात्मा, रंतीदेव, रंतीदेव म्हणतो, भगवान देवा काय ऐका, नत्वे हम कामये स्वर्गम न राज्यम न पुनर्भवम. माझ्या चित्ताला राज्याची चाड नाही, माझ्या चित्ताला भोगाची चाड नाही, मला कशाचीच कामना नाही. नत्वे हम कामये स्वर्गम न राज्यम न पुनर्भवम. मला मोक्षाची सुद्धा इच्छा नाही. राजा काय द्यायचं असं देवा तर एकच द्या. काय कामये दुःख तप्तानाम प्राणीनाम आर्तिनाशनम. या जगामध्ये संसाराच्या दुःखाने पीडित असलेले जे त्यांचं दुःख मिटवण्याची शक्ती दे, मला दुसरं काही नको. याला म्हणतात भवताप श्रमी दुःखे पिडले निवृत्त्या. कोण करतं हे काम? संत करतात. आणि ऐका, विषयासक्त हा जीव याच्या पूर्वसंचितानी पूर्वभाग्यानी योगायोगानं तो संतांच्या संगतीमध्ये आला आणि त्या दयावान संतांनी त्याच्या दुःखाच्या निवृत्तीचा उपाय केला. काय उपाय केला? तुकाराम महाराज कीर्तनाला निवडलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे केली आयणी, तुका म्हणे केली आयणी, तुका म्हणे केली आयणी, तुका म्हणे
त्याच्या पूर्व सुकृताने तो संतांच्या सान्निध्यात आला आणि संतांनी दुःखाच्या निवृत्तीचा उपाय केला. काय उपाय केला? तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे केली आयनी सरगी चांदणी सर. आता उपाय केला. उपाय काय केला ते सांगण्याच्या अगोदर ज्यांनी उपाय केला त्यांना तुकोबारायांनी एक विशेषणाचा शब्द वापरलाय. ते विशेषण फार महत्वाचे आहे. त्या विशेषणाला डावलून पुढे जाणं योग्य नाही. विशेषण फार गोड आहे. उपाय कोणी केला, उपाय काय केला ते नंतर, पण उपाय कोणी केला तर ज्यांनी उपाय केला त्यांना विशेषण वापरलं सलगी चांदणी. कोणी उपाय केला? सलगी चांदणी. आता शब्द जरा जुन्या पद्धतीतला आहे, आजोबा पंजोबाच्या काळातला, पण येईल तुमच्या लक्षात अर्थ त्याचा. सलगीचा कळलं तुम्हाला? सलगीचा सलगीचा सलगी सलगी नाही कळला? सलगी सलगीचा म्हणजे अतिशय जवळचा, अतिशय जवळचा. तरी नाही कळला तर सलगीचा म्हणजे गळ्यातला ताईत. तरी नाही कळला तर सलगीचा म्हणजे आत्मीय, आत्मीय. तरी नाही कळला तर सलगीचा म्हणजे जीवलग, जीवलग. तरी नाही कळला तर सलगीचा म्हणजे माझा, माझा. आणि तरी नाही कळला तर तिकडेच जा म्हणा, कारण मला माहिती असलेले शब्दांचे पर्याय संपले. पण सलगीचा म्हणजे आहे का, हे माझा आहे ना, माणूस लई जपून वापरतो बरं का, बसा बसा वापरत नाही. हा, आपल्या घरातल्या लोकांची पाहुण्यांना ओळख करून द्यायची असली तर माझे वडील म्हणतो, माझी आई म्हणतो, माझा भाऊ म्हणतो, माझी बहीण म्हणतो, माझा मुलगा आहे म्हणतो, माझा पुतणी आहे म्हणतो, माझी पुतणी म्हणतो, माझी मुलगी आहे म्हणतो, माझी बायको. आणि शेजारी चुलता 9 इंचाची भिंत आहे फक्त. आज पलीकडे कोण राहतो? चुलता. चुलत्याच्या घरातल्या लोकांची त्याच पाहुण्यांना ओळख करून द्यायची असली तो माझा चुलता, माझी चुलती असं नाही म्हणत. मग आमचा चुलता, आमचा म्हणजे लांबवला, आमचा चुलता आहे म्हणतो, आमची चुलती म्हणतो, आमचा चुलत भाऊ म्हणतो, आमची चुलत बहीण म्हणतो, आमची मावशी म्हणतो, आमची मामी म्हणतो, आमची मावळण म्हणतो, आणि बायको मग एवढा मोठा फरक पडतो. माझा, माझा म्हणजे सलगीचा. आणि आता एक मिनिट ऐका, कधीतरी कधीतरी शांत चित्ताने अंतर्मुख होऊन विचार करा का या जगाच्या बाजारात जीवाच्या सलगीचं खरं कोण आहे? कधीतरी विचार करा, जीवाच्या सलगीचं कोण आहे? कोण आहे खरं जीव? साधू संत जीवन, साधू संत जीवन, साधू संत जीवन, साधू संत जीवन. आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवन, साधू संत
जर खास विचार केला संत सोडून तर एकच उत्तर आहे, कोणतं? मी कोणाचाच नाही, माझं कोणीच नाही. हेच उत्तर आहे शेवटी. मी कोणाचा काय बोलता मला एवढं गणगोता लाव काढी त्याला काही कामाचं नाही ते. अहो गणगोत काही कामाचं नाही. तुम्हाला एक सांगतो ऐका, नात्या गोत्याला फार महत्व देऊच नका. काय बोलतो नात्याची व्यवस्था फक्त व्यवहार सुरळीत चालावा म्हणून नात्याचं जाळं बिन नाही. व्यवहारात व्यभिचार होऊ नये, व्यवहार व्यवस्थित चालावा म्हणून जात्याचं नात्याचं जाळं तयार केले. याच्या पलीकडे नात्याला महत्व नाही. नाते काय घेऊन बसले तुम्ही? माँ कहती है बेटा मेरा है, बाप कहता है बेटा मेरा है, लेकिन ना माँ का ना बाप का ये तो जन्म दिलाने का नाता है. भाई कहती है भाई मेरा है, बहन कहती है भाई मेरा है, ना भाई का ना बहन का ये तो रक्षाबंधन का नाता है. सास कहती है जवाई मेरा है, ससुर कहता है जवाई मेरा है, ना सास का ना ससुर का ये तो बेटी दिलाने का नाता है. काय नातं घेऊन बसले तुम्ही? एकच आहे, जीवाच्या खऱ्या सलगीचे जर कोण असतील, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा एवढीच गोष्ट सत्य. ज्ञानोबाराय माझे, तुकोबाराय माझे, नारायण बाबा माझे, याच्या व्यतिरिक्त कोण नाही. कोण ते माझे सोय रे सज्जन संगाती. 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 कोण आहे माझं? ते माझे सोयरे. कोण? सज्जन. ते सोयरे. हरिभक्त माझे, जीवलग सोयरे. ऐका, अशा सलगीच्या संतांनी दुःख निवृत्तीचा उपाय केला. कोणी केला? सलगीच्यानी. आणि काय उपाय केला? तर तुका म्हणे केली आयनी सलगीच्यानी सन्मुख. दुःख निवृत्ती करता सलगीच्यानी आयनी सन्मुख केली. आयनी म्हणजे आरसा, सन्मुख म्हणजे तोंडापुढं धरला. त्या दुःखी विषयासक्त जीवानी संतांनी दाखवलेल्या आरशात पाहिलं आणि त्याचं दुःख मिटलं. काय बोलता महाराज? आरशात पाहिलं दुःख मिटलं. हो, आरसा दाखवला, आरशात पाहिलं, दुःख संपलं. पण काय ऐका, संतांनी दुःख निवृत्ती करता जो आरसा दाखवला हा काचेचा आरसा नाही. सकाळ दुपार संध्याकाळ हे कातड्याचे तोंड आपण ज्या आरशात पाहतो तो आरसा नाही. मग या आरशाचं नाव आहे सद्बोध रूपी आरसा. काय आरसा आहे हा?
सद्बोध, बोध रूपी आरसा, बोध बोध, तो बोध रूपी आरसा. कारण एक काय का काचेचा आरसा रूपाचं दर्शन घडवतो. आपलं तोंड जसं आहे तसं दाखवतो, प्रतिबिंबाचं दर्शन घडवतो. म्हणजे काचेचा आरसा रूपाचं दर्शन घडवतो आणि संतांचा बोध रूपी आरसा स्वरूपाचं दर्शन घडवतो. जीवानी संतांनी दाखवलेल्या त्या आरशात पाहिलं आणि त्या आरशात पाहिल्याबरोबर त्याच्या अज्ञानाचा भ्रांतीचा नाश झाला आणि त्याला स्वरूपाचं दर्शन झालं. त्याला कळालं मी तर सद्रूप आहे, मी तर चिद्रूप आहे, मी तर आनंद रूप आहे. आनंद रूपता हीच माझी मूळची खरी स्थिती आहे. आनंद हेच माझं खरं स्वरूप आहे. दुःखाचा आणि माझा लांब लांब पर्यंत काहीही संबंध नाही. अहम चिदानंद रूपा. अरे चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी आनंद स्वरूप आहे. दुःखाचा संबंध नाहीच. हे कधी कळलं? संतांनी आरसा दाखवला, त्या बोध रूपी आरशात पाहिलं, अज्ञान संपलं, भ्रांतीचा नाश झाला आणि मग स्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं. आणि त्या यथार्थ ज्ञानात मग कळालं दुःख नव्हतंच, दुःख नव्हतंच, दुःख नव्हतं. मग आतापर्यंत जे वरडलो, कोंबडलो, गळगलो, हा सगळा आकांत खोटाच होता, खरं काहीच नव्हतं. पण हे कधी कळलं? संतांच्या बोधाने आत्मजागृती आली, अज्ञानाची निद्रा संपली, भ्रांतीचा नाश झाला आणि आत्मजागृती आली. मग कळालं. झालो तेव्हा कळले जागा. कधी कळालं? झालो तेव्हा कळले जागा. जागा झालो तेव्हा कळले. आणि एक मिनिट ऐका, झोपलेल्याला काहीच कळत नाही. झोपलेल्याला काही म्हणजे काही कळत नाही. ज्ञानोबारायांची ओवी ज्ञानेश्वरीत आहे, नाथ महाराजांची ओवी भागवतात आहे. दोन्हीकडच्या ओव्यांमध्ये दृष्टांतच आहे. ज्ञानोबारायांच्या ओवी दृष्टांत आहे. ज्ञानोबाराय म्हणतात निद्रिताची अंगेशी सापुतैशी पूर्वशी. गाढ झोपलेल्या माणसाच्या अंगावर विषारी सर्प आणून सोडा, रिमोट कंट्रोलचा नाही. झोपलेल्या माणसाच्या अंगावर सर्प आणून सोडा, तो वरडत नाही, हरबळत नाही, घाबरत नाही. आणि सुंदर स्त्री आणून ठेवा, तो मोहितही होत नाही. सर्पाला घाबरत नाही, स्त्रीला मोहित होत नाही. का? गाढ निद्रेमुळं त्याला सापही कळत नाही आणि स्त्री कळत नाही. याचा अर्थ झोपलेल्याला नाथ महाराज लिहितात, पती शेजारी निजोनी नारी स्वप्नी वैधव्य शंक करी. नवरा बायको दोघं जण झोपले, गाढ झोप लागली, 2-2:30 वाजले. साखर झोपेचा टाइम, मस्तपैकी झोपे होते. आणि त्या झोपेत बायकोला स्वप्न पडलं, तिचा नवरा बंदूक घेऊन जंगलात शिकार करण्याकरता गेला. एका झाडावर थांबला, समोर एक वाघ आला. यांनी नियम धरला, आता कोळी वाघाला मारायची. पण तो वाघ काय दक्ष सतर्क कसं त्याच्या ध्यानात आलं आणि त्या वाघाने मारली उडी आणि तिच्या नवऱ्याचं नरड पकडलं, नरड फोडलं आणि तडफडून तिचा नवरा कुठं? वांगीत नाही, हा स्वप्नात लागले रडत. आता काय करू ग, आता काय करू ग, माझा नवरा मेला ग, वाघाने खाल्ला ग. तिच्या वरडण्याने नवरा उठला. काय करू अजून काय कर? ते अर्धवट झोपेत अर्धवट स्वप्नात नवऱ्याला म्हणते माझा नवरा मेला नाही, वाघाने खाल्ला ना. शेवटी त्यांनी तिला अशी चिमटे घेतले, अशी चिमटे घेतले आणि चिमटे घेतल्यानंतर झोप उडाली, स्वप्न भंगलं, उठून बसली. नवरा समोर पाहिला, ती म्हणे आता बया तुम्ही आहे? तो म्हणे अगं आहे तर मी गेलोच कुठं. याचा अर्थ काय? झोपलेल्याला काही कळत नाही. आणि मग कधी कळतं? जागा झाल्यानंतर कळतं. आणि जीव
आजकालचा झोपलेला नव्हता, भोगीत होता प्रबुद्धा. अनादि जो ही अनादि अज्ञानाची निद्रा संतांच्या बोधांनी संपली. आत्मजागृती झाली, स्वरूप जागृती झाली, निद्रा संपली. आणि मग त्याला कळालं दुःख नव्हतंच, होता तो आनंदच होता, दुःखाचा संबंधच नव्हता. कधी कळालं? झालो तेव्हा कळले जागा. काय कळाला? वाहुला हा. मी तुम्हाला विचारतो, आपलं सध्या तेच चाललं. हो, विठ्ठला ते आले ते बरं झालं बरं. कारण उद्या कोणी म्हणायला पण नाशिक महाराजांना पाहिलं कुत्राही नव्हतं ना. आता पुढे असं रात्री कुत्राही नव्हतं. दुसरा भाव सांगू का? दुसरा भाव सांगा काय? कुत्रा असून आलं. चला आपल्या प्रत्येकाच्या जीवनात असलेलं दुःख आहे का नसलेलं दुःख आहे? महाराज, असलेलं दुःख कोणालाच नसलेलं दुःख डोक्यावर घेऊन रडायचं काम सांगतं. नसलेलं दुःख काय? शेजाऱ्याचा पोरगा 10वी 12वीच्या परीक्षेत पहिल्या नंबरनी पास झाला, शेजाऱ्याच्या पोटात गोळा उठला. काय कनेक्शन आहे? एक जण जेवण करीत होता, दुपारी 12 वाजले होते, सपाटून भूक लागली होती, भाजी अशी जमून आली, त्याच्या आवडीची फेवरेट होती गरम चपाती. ती बाई चपाती लाटायची, तव्यावर टाकायची, उलटी करायची, लाल बुंद भाजायची, उलटी त्याच्यावर असं गावरान तूप टाकायची, ती थोडी अशी टंग फुगायची. माझ्याकडे का बघू लावली नजर तुम्ही इकडे, काय सांगतो ते ऐका. उलटणी तूप टाकायची, गावरान तूप, टंग चपाती फुगायची, पुन्हा उलटी केली, पुन्हा तूप टाकलं, अशा वाफा निघायच्या, खमंग वास यायचा, लाल कुंद पोळी भाजायची, उलटणी उचलायची, ताटात टाकायची. असं जेवण रंगात आलं. मोसम घातला गाडी. असं रंगात जेवण आलं. तेवढे शेजारीच्या दारात गाडी वाटली. जेवता जेवता पोऱ्या म्हटलं, पिंट्या कोणाची गाडी पाहिजे? ते पोरग दारात गेर पडत, दारात पुढे टोकून पाहिलं, शेजारच्या काकांनी नवी शोरूम, अक्षय तृतीयाचा मुहूर्त, नवीन शोरूम स्कॉर्पिओ आणली आणि काकांना तिची पूजा करीत होती. पोरग दारातूनच मध्ये वळालं. पप्पा यांनी घास उचलला, तोंडापर्यंत आणला, फार रामकुंडाचा दरवाजा सुद्धा उघडला, सोडायचाच होता. तेवढे करून पप्पा, तो म्हटला शेजारच्या काकांनी नवी स्कॉर्पिओ आणली, हातातला घासच काढाला, जमीन टाक नुसला, बिछूनवर हात धुतला. याला काय झालं बायकोला कळाना, आता जेवत होता. बायको म्हटली, आहो असं भरल्या ताटून उठणं चांगलं नाही, अन्नाचा अपमान करणं चांगलं नाही. काय झालं तुम्हाला? का थांब तोडलं येणी बावळत. आता जेवण गोड लागत असतं का? आता घास नरडेच खाली उतरल का? अवती म्हणे पण झालं तरी काय, पण त्यांनी गाडी आणली नाही का? तुम्ही बारकाईने विचार करून सांगा, शेजाऱ्यांनी गाडी घेण्याचा आणि शेजाऱ्याचं जेवण बंद होण्याचा काय संबंध आहे सांगा तुम्ही. कुठं वाईट जोडलेले असतील होय, कसं करून घेत असं वाहुगा हा अकांत वाहुगा, हा सगळा अकांत व्यर्थ आहे. सदा सर्वदा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका माझ्या निहेच्या. जय जय रघु. गोड वाटलं
वाटलं हा श्लोक रामदास स्वामींचा सगळ्यांनी म्हणावा, घराघरात सगळ्यांनी म्हणावा, 2 वेळा म्हणावा, सकाळी म्हणावा, संध्याकाळी म्हणावा. माणसं म्हणतात पण दररोज नाही, मग फक्त पंक्तीच्या वेळी. कोणत्या डोकेबाजाने हा पंक्तीला चिपकवला नाही, कोण असं तो हुशार, फक्त पंक्ती. आणि त्याच्यातही बघ का, शिरा भात आणि आमटी अशी जनरल पंगत असते ना, मग मंडळी गुलाबजामची पंगत असते, गुलाबजाम. हो काय त्या गुलाबजाम सदा सर्वदा योग तुझा, त्या गुलाबजाम पाहून योग तुझा, त्या गुलाबजाम तुझे कारणी देह, त्या गुलाबजाम खूप एक चूड मला अजून थोडं पुढे बोलायचंय. मी काय सांगतो ऐका. काय हा रामदास स्वामींचा श्लोक लई जुना झाला, तो नका म्हणत जावा. लई 400 वर्ष म्हणजे ओल्ड मॉडेल, 400 वर्ष म्हणजे लई जुना. पुढं जुनी थोडी उचकीत बसता. मी तुम्हाला आता आपला सांगतो, आपला एप्रिल 2026 लेटेस्ट मॉडेल. ते लई 400 म्हणजे लई ओल्ड झालं. तुम्हाला आपला आवडत हाच म्हणायचं इथून पुढं. कोणता ऐका, सदा सर्वदा रोग तुला जडावा, जय जय गिरी महाराज. काय अकांत वावगा हा अकांत, सगळा अकांत व्यर्थ आहे. कधी कळाला? संतांच्या बोधाने आत्मजागृती निर्माण झाली आणि मन कळालं. झालो तेव्हा कळली जागा, वावगा हा आकार. मात्र सुख दुःखाच्या संधीत अडकला होता, पण संतांच्या कृपेने बाहेर लागला. वशलो पुढे मागे लाग लागे, संतांच्या पुढे लागला, लागू शकत नव्हता. पण सगळं काय झालं? सगळं दुःख खोटं आहे, खरं काहीच नाही. खरं काय आहे तर आनंद स्वरूपाचा ही गोष्ट खरी आहे, संतांच्या बोधानी प्राप्त झालेलं यथार्थ ज्ञान. पण आता 1 मिनिट ऐका बरं. काय जागा झाल्यानंतर हे सगळं खोटं, हे सगळं खोटं, हे सगळं काय खरं काहीच नव्हतं, सगळं अरे जागा झाल्यावर खोटं. पण आतापर्यंत जीवाला त्रास झाला तो खरा का खोटा? जीवाला खोट्याच्या नादी लागून जीवाला खरा त्रास झाला ना राव. 4-5 जण एका खोलीत झोपले होते. एकाला स्वप्न पडलं, वाघ मागे लागला, जीवाच्या आकांतानी पळाला, हार पळायला शेजारचे तट उठले. त्याला वाघ घामाने ओला चिम झाला, त्याच्या अंगावर गोधडी काढली, त्याला उठवलं. काय उठल्यानंतर डोळे चोळले, वाघ मागे लागला स्वप्न. आणि मग ते जागा झाल्यावर पाहिलं, अरे नाही म्हटलं खोटं स्वप्न खोटं. आता 1 मिनिट ऐका. जागा झाल्यानंतर स्वप्नातला वाद झाला खोटा, जाग आल्यानंतर स्वप्नातला वाद झाला खोटा. पण घामानी बनेन भिजले ते खरं का खोटं? बनेन खरं भिजलं ना. तसं संतांच्या बोधानी आनंद स्वरूपाचं यथार्थ ज्ञान झाल्यावर दुःख रटकच होतं, खरं नव्हतं, हे खोटच होतं, हे जीवाला कळालं. आता बरं, अरे पण महाराज याच्या संधीमध्ये जीवाला आतापर्यंत जो त्रास झाला हा खरा त्रास झाला नाही. काय झालं जीवाचं? अहो, हे दुःखाला स्वतःच्या माथी घेऊन तो पार हातबल झाला नाही. आणि कुणी केलं? अनादि अज्ञानाने हे सगळं घडवलं. काय घडवलं? नसलेल्या दुःखात त्याला अडकवलं आणि त्याला हातबल करून ठेवलं. कुणी केलं? अज्ञानाने. काय केलं? नसता चिदावणी भेव केला जीव हिमफुटी. काय केलं त्याला? हिमफुटी शब्दाचा शब्दशः जर अर्थ केला तर हिम म्हणजे बर्फ आणि फुटी म्हणजे स्तर. पण बर्फ म्हणजे काय? थंडगार. बर्फ म्हणजे थंडगार. तसा हा जीव नसलेल्या दुःखाला स्वतःच्या माथी घेऊन हातबल झाला. हिमफुटी होणे म्हणजे हातबल होणे अशी त्याची स्थिती अनादि अज्ञानाने केली.
काय केलं नसलेलं मागं लावून त्याला हातवर करून टाकलं नसताची लावून घेऊ केला जीव पण संतांच्या बोधाने जाग आली मग कळालं झालो तेव्हा कळले जागा वावुगा आता अडकला होता पण संत कृपेने निघाला गवशरो पुढे मागे लागला गे पावला काय केलं संतांनी बोध दिला आणि दुःख मुक्त केलं तुका म्हणे केली आयनी सलगेच्या सन्मुख झालो तेव्हा कळले जागा वावुगा आता विठोबा